हॅपी ग्रामरमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. आजचा आपला विषय आहे आर्टिकल्स पार्ट 2. तर ह्याचाच आपण पार्ट 1 आधीच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. तर जर तुम्ही इथे डायरेक्ट आला असाल तर तुम्ही आधी पार्ट 1 पहा. सुरुवात करण्याआधी आपण थोडक्यात पाहू आर्टिकल्स काय असतात ते. आर्टिकल्स हे मुख्यतः 3 असतात: ए, ॲन आणि द. ह्यांपैकी ए आणि ॲन हे आपले इनडेफिनाइट आर्टिकल आहेत आणि द हा आपला डेफिनाइट आर्टिकल आहे. आणि लक्षात ठेवा, कधी पण आपण आर्टिकल्स हे नाउन्सच्या आधी वापरतो. ठीक आहे, नाउन्सच्या आधी आपण आर्टिकल वापरतो. तर सुरुवात करूया. बघा, आपण लास्ट व्हिडिओमध्ये शेवटी काहीच प्रश्न विचारले नव्हते, पण तेच प्रश्न आपण ह्या व्हिडिओच्या शेवटी म्हणजे पूर्ण टॉपिक झाल्यानंतर आपण प्रश्न घेणार आहोत. तर सुरुवात करूया ओमिशन ऑफ आर्टिकलने. ओमिशन ऑफ आर्टिकल म्हणजे आपण आर्टिकल कधी वापरायचे नाहीत. ठीक आहे, ओमिशन म्हणजे ओमिट कधी करायचे आपण आर्टिकल, काढून कधी टाकायचे, तर ते आपण पाहणार आहोत. बघा, कुठच्या सिच्युएशनमध्ये आपण आर्टिकल ओमिट करतो. पहिला आहे बिफोर नेम्स ऑफ सबस्टन्सेस अँड ॲबस्ट्रॅक्ट नाउन्स, दॅट इज अनकाउंटेबल नाउन्स युज्ड इन जनरल सेन्स. आपण पाहू, शुगर इज बॅड फॉर युअर हेल्थ. Gold is a precious metal. Honesty is the best policy. बघा, शुगर इज बॅड फॉर युअर हेल्थ. शुगर हे इथे मी जनरल सेन्समध्ये वापरलेलं आहे. ठीक आहे, जर मी म्हटलं द शुगर, ठीक आहे, द शुगर असं जर मी म्हटलं तर मी एका पर्टिक्युलर शुगरबद्दल बोलत आहे. मे बी तो पर्टिक्युलर ब्रँड असू शकतो किंवा पर्टिक्युलर शुगरची व्हरायटी असू शकते. पण इथे तसं न म्हणता मी इन जनरल म्हटलं आहे. तर जेव्हा मी जनरल सेन्समध्ये म्हणते कोणताही सबस्टन्सला, तेव्हा आपण द वगळतो, म्हणजे आपण आर्टिकल ॲड नाही करत. सिमिलरली गोल्डसाठी सुद्धा गोल्ड इथे इन जनरल वापरलेलं आहे. सो गोल्ड इज अ प्रेशियस मेटल. आपण आर्टिकल वापरला नाही आहे गोल्डच्या आधी. तसंच ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. ऑनेस्टी हे इथे ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे, अनकाउंटेबल नाउन आहे. तर ते जेव्हा मी जनरल सेन्समध्ये वापरते, अगेन अशा वेळी आपण आर्टिकल वापरत नाही. नेक्स्ट, बिफोर प्लुरल काउंटेबल नाउन्स युज्ड इन जनरल सेन्स. बघा, चिल्ड्रन लाईक चॉकलेट्स. कम्प्युटर्स आर युज्ड इन मेनी ऑफिसेस. बुक्स आर मॅन्स बेस्ट फ्रेंड. अगेन जेव्हा प्लुरल काउंटेबल नाउन्स असतात, जसं की इथे आहे चिल्ड्रन, कम्प्युटर्स, बुक्स, तर यांच्या आधी द केव्हा नाही वापरायचं, जेव्हा आपण जनरल सेन्समध्ये वापरतो. जर मी इथे म्हटलं दी चिल्ड्रन, तर मी इथे पर्टिक्युलर चिल्ड्रनच्या ग्रुप, जे पर्टिक्युलर चिल्ड्रन आहे तर त्यांचा जो ग्रुप आहे तर त्यांना मी पॉइंट आउट करून किंवा इन पर्टिक्युलर मी सांगत आहे की दी चिल्ड्रन लाईक चॉकलेट्स. पण जेव्हा मी फक्त चिल्ड्रन लाईक चॉकलेट्स म्हणते, म्हणजे जेव्हा मी द काढून टाकते, तेव्हा ते मी जनरल सेन्समध्ये म्हणत असते. सिमिलरली कॉम्प्युटर्स आर युज्ड इन मेनी ऑफिसेस आणि बुक्स आर मॅन्स बेस्ट फ्रेंड. जर इथे बघा थर्ड वाक्यामध्ये जर मी दी लावलं आधी, दी बुक्स आर मॅन्स बेस्ट फ्रेंड, म्हणजे मी पर्टिक्युलर बुक्सना पॉइंट आउट करत आहे की ही काही बुक्स आहेत विच आर मॅन्स बेस्ट फ्रेंड. But when I say only books, I am using it in general sense. Next, before most proper nouns, names of mills, languages. पहिला आपण पाहू बिफोर मोस्ट प्रॉपर नाउन्स. बघा, इंडिया, महाराष्ट्र, माउंट एव्हरेस्ट, लोकतक लेक, गोपाल, रहीम. जेव्हा आपण प्रॉपर नाउन्स वापरतो तेव्हा आपण दी मोस्टली लावत नाही. पण जर काही कंट्रीज असतील, जसं की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये आपल्या पाहिलं की नेदरलँड्स हा जो देश आहे, तिथे नेदरलँड्स इतकंच नाही म्हणत, ती लोक दी लावतात, द लावतात. ठीक आहे, द नेदरलँड्स असं त्यांच्या देशाचंच नाव आहे. तसं आपण द इंडिया म्हणत नाही. जेव्हा आपण आपल्या कंट्रीबद्दल बोलत असतो, आपल्या देशाबद्दल बोलत असतो, तेव्हा आपण द लावत नाही. द महाराष्ट्र बोलत नाही, आपण महाराष्ट्र बोलतो. पण हे लक्षात असू द्या की काही देश असे आहेत जे आपल्या नावाच्या आधी द लावतात ऑफिशियली. ठीक आहे, तर बिफोर मोस्ट प्रॉपर नाउन्स आपण आर्टिकल वगळतो.
त्यानंतर नेम्स ऑफ मील्स बघा, ब्रेकफास्ट, लंच, डिनर. तर जेव्हा आपण मील्सबद्दल बोलत असतो तेव्हा आपण दी लावत नाही किंवा कुठलंही आर्टिकल आपण लावत नाही. अ ब्रेकफास्ट, अँड ब्रेकफास्ट वगैरे हे जे आर्टिकल्स आपण आहेत ते आपण लावत नाही ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरच्या आधी. पण जेव्हा मी इन पर्टिक्युलर सांगत असते की लेट अस दॅट लंच इज, किंवा फॉर एक्झाम्पल दी लंच वॉज व्हेरी टेस्टी. ओके, दी लंच वॉज व्हेरी टेस्टी. जेव्हा मी असं एखादं वाक्य म्हणते तेव्हा मी ते लंच जे आहे ते पर्टिक्युलर लंचला पॉइंट आउट करत असते, फिगर आउट करत असते की दी लंच म्हणजे ते लंच इन पर्टिक्युलर वॉज व्हेरी टेस्टी. बट वेन आय से लंच इज व्हेरी टेस्टी तेव्हा लंच इन पर्टिक्युलर म्हणजे रोजचे जे दिवस आहेत त्यातला लंच जो आहे, ठीक आहे, म्हणजे दुपारच्या वेळी जे आपण जेवतो ते नेहमीच टेस्टी असतं. सो लंच इज व्हेरी टेस्टी जनरल सेन्स. बट द लंच किंवा दी लंच इज व्हेरी टेस्टी मी पर्टिक्युलर सांगत असते की हा एक पर्टिक्युलर लंच जे मी घेतलं ते दॅट वॉज व्हेरी टेस्टी. थर्ड आहे लँग्वेजेस, जसं की मराठी, इंग्लिश, पंजाबी. तर ह्यांच्या आधी सुद्धा आपण दी मराठी, दी इंग्लिश, दी पंजाबी असं पण लावत नाही जेव्हा आपण जनरल सेन्समध्ये बोलतो तेव्हा. तर आपण फक्त मराठी, इंग्लिश आणि पंजाबी इतकंच म्हणतो. नेक्स्ट, बिफोर स्कूल, कॉलेज, युनिव्हर्सिटी, चर्च, बेड, हॉस्पिटल, प्रिझन, अँड दीज प्लेसेस आर युज्ड फॉर देअर प्रायमरी पर्पज. म्हणजे प्रायमरी पर्पज म्हणजे काय, त्यांचं जे काम आहे ते जेव्हा आपण दर्शवत असतो वाक्यामध्ये तेव्हा आपण दी लावायची गरज नाही पडत. जसं की स्कूलमध्ये आपण काय करतो तर शिकतो. तर जेव्हा शिकण्याबाबत काही ॲक्टिव्हिटी आली एखाद्या वाक्यामध्ये तर आपण दी लावायची गरज नाही. सिमिलरली आपण बघू प्रत्येक वाक्य. आय लर्न फ्रेंच ॲट स्कूल. इथे स्कूलवर फोकस करा. आय लर्न फ्रेंच ॲट दी स्कूल नाही म्हटलेलं आहे, स्कूल म्हटलेलं आहे. आय लर्न फ्रेंच ॲट स्कूल. ठीक आहे, स्कूलमध्ये आपण काय करतो, लर्निंग प्रोसेस ही स्कूलमध्येच होत असते आपली. तर आपण दी नाही लावायचं आहे ते, बिकॉज स्कूल हे प्रायमरी पर्पज, त्याचं जे मुख्य काम आहे तर ते काम करतानाच आपण ह्या वाक्यामध्ये स्कूलला ॲड केलेलं आहे. सिमिलरली वी गो टू चर्च ऑन संडेज. ठीक आहे, वी गो टू दी चर्च लावलेलं नाही आहे, वी गो टू चर्च ऑन संडेज. ही स्टेज इन बेड टिल 9 एव्हरी मॉर्निंग. माय अंकल इज स्टील इन हॉस्पिटल. बघा इथे अगेन दी बेड लिहिलेलं नाही आहे, आपण दी बेड लावलेलं नाही. ही स्टेज इन दी बेड नाही, इन जनरल सांगितलेलं आहे, पण ही स्टेज इन बेड टिल 9 एव्हरी मॉर्निंग. माय अंकल इज स्टील, अगेन इथे आपण द काढून टाकलं आहे. नेक्स्ट आहे बिफोर प्रेडिकेटिव्ह नाउन्स डिनोटिंग अ युनिक पोझिशन आणि बिफोर नेम्स ऑफ रिलेशन्स. तर पहिले आपण पाहू की बिफोर प्रेडिकेटिव्ह नाउन्स डिनोटिंग अ युनिक पोझिशन म्हणजे बघा, ही वॉज इलेक्टेड प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज. आता कॉलेजचा प्रिन्सिपल जो असतो तो एकच असतो, म्हणजे प्रिन्सिपलची जी पोझिशन आहे ती युनिक आहे. सो दी प्रिन्सिपल आपण आर्टिकल लावायची गरज नाही किंवा अ प्रिन्सिपल. ही वॉज इलेक्टेड अ प्रिन्सिपल ऑफ द कॉलेज हे सुद्धा चुकीचं आहे. तसंच ही बिकेम चेअरमॅन ऑफ द बोर्ड. आता चेअरमॅन हा एकच असणार आहे आणि दॅट पोझिशन इज युनिक, म्हणजे वेगळी पोझिशन आहे, आगळी वेगळी आणि स्वतःमध्ये युनिक अशी. सो चेअरमॅन इथे अगेन आपण दी नाही लावत किंवा अ नाही लावत, सिम्पली आपण चेअरमॅन म्हटलेलं आहे. आता आपण पाहू बिफोर नेम्स ऑफ रिलेशन्स. जसं की बघा, फादर हॅज रिटर्न किंवा अंकल वॉन्ट्स टू सी. आपण दी फादर हॅज रिटर्न असं नाही म्हणत, हे चुकीचं आहे. ओके, अंकल वॉन्ट्स टू सी. तर असे जे रिलेशन्स आहेत, अंकल, आंट, ओके, ग्रँडफादर, ग्रँडमदर, तर अशा रिलेशन्सच्या आधी सुद्धा आपण आर्टिकल लावत नाही. नेक्स्ट, in certain phrases consisting of transitive verb followed by its object or preposition followed by its object. आपण एक एक पाहू. ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय, तर वर्बच्या आधी जर टू आला
ठीक आहे. टू कॅच, टू टेक, टू लिव्ह, टू सेट, टू सेंड. तर वर्बच्या आधी जर टू आला तर त्याला आपण ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणतो. ट्रान्झिटिव्ह वर्ब फॉलोड बाय इट्स ऑब्जेक्ट. अगेन इथे फायर, ऑफेन्स, होम, सेल, वर्ड हे सगळे ऑब्जेक्ट्स आहेत. तर अशा वेळी इन सर्टन फ्रेजेस कन्सिस्टिंग ऑफ ट्रान्झिटिव्ह वर्ब फॉलोड बाय इट्स ऑब्जेक्ट, तर अशा वेळी आपण द लागत नाही. टू कॅच दी फायर नाही, टू कॅच फायर, टू टेक ऑफेन्स, टू लिव्ह होम, टू सेट सेल, टू सेंड वर्ड हे आपण आहे तसेच वापरतो. सेकंड आहे प्रपोजिशन फॉलोड बाय इट्स ऑब्जेक्ट. जेव्हा प्रपोजिशन इमिजिएटली फॉलोड बाय इट्स ऑब्जेक्ट असतो. ऑन डिमांड, बाय रोड, इकडे बाय, ऑन, ॲट, तर हे सगळे प्रिपोजिशन आहेत आणि दे आर इमिजिएटली फॉलोड बाय ऑब्जेक्ट्स. ठीक आहे. ऑन डिमांड, बाय रोड, ऑन फूट, ॲट ईज. तर अशा वेळी सुद्धा आपण बाय दी रोड हेच अर्थच चेंज होतो, हे चुकीचं आहे. बाय ऑन दी फूट, तर आपण ऑन दी फूट नाही म्हणत, किंवा ऑन अ फूट, ते तर चुकीचंच आहे. तर आपण सिम्पली ऑन डिमांड, बाय रोड, ऑन फूट, ॲट ईज म्हणतो जेव्हा प्रपोजिशन फॉलोड बाय इट्स ऑब्जेक्ट, इमिजिएटली फॉलोड बाय इट्स ऑब्जेक्ट असते. आता आपण काय पाहिलं, ओमिशन ऑफ आर्टिकल पाहिलं, म्हणजे आर्टिकल आपण कुठे वगळतो वाक्यामध्ये. आता आपण पाहूया रिपिटेशन ऑफ द आर्टिकल, म्हणजे आर्टिकल रिपीट केल्यावर काय होतं. पहिलं ही दोन वाक्य कन्सिडर करा. आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग. आणि सेकंड वाक्य काय आहे, आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग. बघा, पहिल्या वाक्यामध्ये आर्टिकल आपलं अ आहे आणि ते एकदाच आलेलं आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये अ हे आर्टिकल 2 वेळा आलेलं आहे. आता बघा, पहिल्या वाक्याचा अर्थ काय होतो, आय हॅव अ ब्लॅक अँड व्हाईट डॉग, म्हणजे माझ्याकडे जो कुत्रा आहे, ठीक आहे, तो ब्लॅक अँड व्हाईट कलरचा आहे. म्हणजे एकाच वेळी त्याच्यामध्ये ब्लॅक पॅच पण आहेत आणि ओव्हरऑल ही इज ब्लॅक अँड व्हाईट. पण जर मी म्हटलं सेकंड वाक्य बघा, आय हॅव अ ब्लॅक अँड अ व्हाईट डॉग, तर इथे मी म्हणत असते माझ्याकडे 2 कुत्रे आहेत, एक ब्लॅक आहे आणि एक व्हाईट आहे. फक्त मी आर्टिकल रिपीट केल्यामुळे वाक्याचा अर्थ बदलतो. पहिल्या वाक्यामध्ये आपण एकाच डॉगबद्दल बोलतोय की ही इज ब्लॅक अँड व्हाईट, त्याचा रंग ब्लॅक अँड व्हाईट आहे. पण सेकंड वाक्यामध्ये आपण 2 कुत्र्यांविषयी बोलत आहोत, 2 डॉग्स विषयी बोलत आहोत, एक ब्लॅक आहे, एक व्हाईट आहे. नेक्स्ट वाक्य पाहू आपण. दी सेक्रेटरी अँड ट्रेजरर इज ॲबसेंट. दी सेक्रेटरी अँड दी ट्रेजरर इज ॲबसेंट. पहिल्या वाक्यामध्ये आपण दी हा आर्टिकल एकदाच वापरलेला आहे किंवा द. सेकंड वाक्यामध्ये आपण ते 2 वेळा वापरलेलं आहे. पहिल्या वाक्याचा अर्थ होतो आपण एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहोत. ही एकच व्यक्ती सेक्रेटरी पण आहे आणि ट्रेजरर पण आहे. दी सेक्रेटरी अँड ट्रेजरर इज ॲबसेंट. पण सेकंड वाक्याचा अर्थ होतो 2 वेगळ्या व्यक्ती. ठीक आहे. दी सेक्रेटरी अँड दी ट्रेजरर इज ॲबसेंट. आता बघा, अ ग्रेट इकॉनॉमिस्ट अँड लॉयर आर ऑल्सो ऑन द बोर्ड. आणि सेकंड वाक्य काय आहे, अ ग्रेट इकॉनॉमिस्ट अँड अ लॉयर आर ऑल्सो ऑन द बोर्ड. तर पहिल्या वाक्यामध्ये अ ग्रेट इकॉनॉमिस्ट अँड अ लॉयर, हे बघा इथे जे येणार आहे इथे इज येणार. अ ग्रेट इकॉनॉमिस्ट अँड लॉयर इज ऑल्सो ऑन द बोर्ड. पहिल्या वाक्यामध्ये मी ए हे आर्टिकल आहे ते एकदाच वापरलेलं आहे आणि ते एकाच व्यक्तीबद्दल बोलत आहे. पण सेकंड वाक्यामध्ये अ ग्रेट इकॉनॉमिस्ट अँड अ लॉयर आर ऑल्सो ऑन द बोर्ड, म्हणजे अ ग्रेट इकॉनॉमिस्ट ही एक व्यक्ती आहे आणि अ लॉयर एक वेगळी व्यक्ती आहे आणि दे बोथ आर ऑल्सो ऑन द बोर्ड. हे वाक्य पहा, द थर्ड अँड द फोर्थ चॅप्टर, द थर्ड अँड फोर्थ चॅप्टर्स. आता ही 2 वाक्य या दोघांचं मीनिंग सेम आहे. पण बघा, द थर्ड अँड दी फोर्थ चॅप्टर, मी दी 2 वेळा वापरलेला आहे त्यामुळे मी इथे एस लावलेलं नाही. दी थर्ड अँड दी फोर्थ चॅप्टर. पण तेच जर मी एकदाच द वापरले सुरुवातीला, आपण कलर चेंज करू. ओके, बघा तेच जर मी
इथे मी 2 वेळा दी वापरलेला आहे, द थर्ड अँड द फोर्थ चॅप्टर, म्हणून मी इथे एस नाही लावलाय, कारण मी इंडिव्हिज्युअली सांगितलेलं आहे द थर्ड द फोर्थ चॅप्टर. पण जर मी एकदाच द वापरला दी थर्ड अँड फोर्थ, तर मी चॅप्टर्स लावणार, त्याला मी प्लुरल करणार. तर हा फरक आहे, पण दोघांचं मिनिंग इथे सेम आहे. नेक्स्ट आपण पाहू, ही इज अ बेटर पोएट दॅन डान्सर. आणि सेकंड वाक्य आहे, शी इज अ बेटर इंजिनियर दॅन नॉव्हेलिस्ट. आता पहिलं वाक्य पहा, ही इज अ बेटर पोएट दॅन डान्सर. जर मी हे वाक्य असं लिहिलं, ही इज अ बेटर पोएट दॅन अ डान्सर, तर फरक काय पडतो बघा. ही इज अ बेटर पोएट दॅन डान्सर ह्या वाक्याचा अर्थ काय आहे, तर एकच व्यक्ती, ठीक आहे, एकच व्यक्ती पोएट पण आहे आणि डान्स पण करत आहे, पण डान्सिंगपेक्षा पोएट्री त्याची जास्त चांगली आहे. ही इज अ बेटर पोएट दॅन डान्सर, म्हणजे एकाच व्यक्तीमध्ये डान्सिंगची पण क्वालिटी आहे, डान्सिंगचं पण टॅलेंट आहे आणि पोएट्रीचं पण आहे, पण त्याच्या पोएम्स, त्याची पोएट्री रायटिंग इज बेटर दॅन हिज डान्सिंग स्किल्स, हा ह्या वाक्याचा अर्थ होतो. पण जेव्हा मी अ डान्सर म्हणते, तेव्हा मी 2 वेगळ्या व्यक्तींमध्ये कंपॅरिझन करत असते. बघा, ही इज अ बेटर पोएट दॅन अ डान्सर, म्हणजे एखाद्या डान्सरने जर पोएट्री करायची ठरवली, तर त्याच्यापेक्षा ही इज अ बेटर पोएट. ही इज अ बेटर पोएट दॅन अ डान्सर. इथे मुख्य आपला मेन एम्फसिस, म्हणजे मेन आपलं वजन कशावर आहे, तर पोएटवर आहे. यू म्हणजे ही ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलत आहोत, तर ही इज अ बेटर पोएट दॅन अ डान्सर, म्हणजे डान्सरने जर पोएम लिहायची ठरवली, तर त्यापेक्षा द पोएट ज्या व्यक्तीबद्दल म्हणजे ही, तर ही इज बेटर. सिमिलरली सेकंड वाक्य सुद्धा सेम आहे बघा, शी इज अ बेटर इंजिनियर दॅन नॉव्हेलिस्ट. एकाच व्यक्तीबद्दल, म्हणजे तीच शी, आपण हिच्याबद्दलच बोलत आहोत, तर ती नॉवेल पण लिहिते आणि शी इज अन इंजिनियर ऑल्सो, बट हर नॉवेल रायटिंग स्किल्स आर, हर इंजिनिअरिंग स्किल्स आर बेटर दॅन नॉवेल रायटिंग स्किल्स. ठीक आहे, शी इज अ बेटर इंजिनियर दॅन नॉवेलिस्ट. भले ती नॉवेल लिहत असेल पण शी इज अ बेटर इंजिनियर. तेच जर मी अ नॉवेलिस्ट लिहिलं, म्हणजे आर्टिकल जर मी ॲड केलं नॉवेलिस्टच्या आधी, तर इथे आपण 2 वेगळ्या व्यक्तींबद्दल बोलत आहोत. ती सपोज अ नॉवेलिस्ट आहे अँड ती ऑब्व्हियसली ती इंजिनियर आहेच, पण जर एखाद्या नॉवेलिस्टने इंजिनिअरिंग करायची ठरवली, तर त्यापेक्षा शी इज अ बेटर इंजिनियर दॅन अ नॉवेलिस्ट. तर आपला आर्टिकल्सचा चॅप्टर इथेच समाप्त होतो आणि आपण त्यावर क्वेश्चन्स घेणार आहोत. याची उत्तरं आपण नेक्स्ट चॅप्टरमध्ये, म्हणजे चॅप्टर 15 आपण सुरुवातीला सांगू. तर पहिला प्रश्न आहे, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल आर्टिकल्स. ए किंवा अँड किंवा द, ह्यापैकी सुटेबल आर्टिकल्स कुठले आहेत हे आपण ह्या ब्लँक्समध्ये फिल करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन्सर्ट आर्टिकल्स व्हेरेवर नेसेसरी. आता इकडे वाक्य दिलेली आहेत काही. जर तुम्हाला वाटलं की आर्टिकल इथे आलं पाहिजे, तरच तुम्ही ते इन्सर्ट करायचं आहे. अगेन ए, अँड आणि द, ह्या तिघांपैकी जिकडे गरज आहे तिकडे आर्टिकल्स इन्सर्ट करायचे आहे. हा होता आपला आजचा व्हिडिओ. तुम्हाला तो कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. तुम्ही जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर ते कृपया करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.